आज आपल्या विद्यालयामध्ये महावाचन उत्सव. आता हे आपल्याला माहिती नव्हतं की महावाचन उत्सव म्हणजे काय. तर या ठिकाणी त्यांनी एक थीम दिलेली आपल्याला. थीम अशी आहे की श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन आणि त्यांची शिकवणूक किंवा त्यांचे कार्य. अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांची ओळख जगविख्यात आहे. आज जगातील विविध लायब्ररीमध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाचनाविषयी, अभ्यास करण्याविषयी पुस्तकं उपलब्ध आहेत. खरोखर त्या काळातील, त्या ऐतिहासिक काळातील छत्रपती शिवाजी महाराजांचं जर कार्य आपण पाहिलं तर अफाट आणि अचाट अशा स्वरूपाचं कार्य आहे. त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जे काही या ठिकाणी अंमलबजावणी केले, कार्यांची केली असेल, त्यांनी जे काही या ठिकाणी कल्पना राबवल्या असतील, त्यांनी जे कौशल्य वापरलं असेल, या सगळ्यांचं कौशल्याचं कसं त्यांनी कशा प्रकारे युद्धशस्त्र वापरलं असेल, युद्ध नीती वापरली असेल, त्यांचा अवलंब त्यांनी कशा प्रकारे केला असेल, त्यांचे त्या ठिकाणी खरोखर त्याने एक ओळख निर्माण होते. गनिमी कावा लक्षात ठेवा. आता गनिमी कावा म्हणजे काय? गनिम म्हणजे शत्रू. या शत्रूशी लढाई करत असताना का छत्रपती शिवाजी महाराजांजवळ सैन्यबळ कमी होतं, बाळांनो, सैन्यबळ कमी होतं, परंतु तरी देखील ते शत्रूला हरवत होते, पराजित करत होते, त्यांच्यावरती त्यांना मात देत होते. का? तर त्यांचा गनिमी कावा. कारण आपल्याला सह्याद्रीचा दऱ्याखोऱ्या तुम्ही पाहिलात, हा दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश आहे, डोंगर दऱ्यांचा प्रदेश आहे. या प्रदेशामध्ये शत्रू सैन्याला येणं सहजासहजी शक्य नव्हतं. मग या दऱ्याखोऱ्यांचा वापर करून, या डोंगर बाळांचा वापर करून, या रान दऱ्यांचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कमी सैन्यासोबत त्या ठिकाणी राहून शत्रू सैन्याला पराभूत केलं. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा. लक्षात ठेवा की शत्रू सैन्य असेल, आपल्याला शत्रू सैन्य लपून बसायचे, मग दगड थोडे त्यांच्या अंगावर टाकून द्यायचे दरी खोऱ्यामधून, मग शत्रू सैन्य नामोहरम व्हायचं. म्हणजे अशा प्रकारचं युद्धनीती. जर तुम्हाला हा उंबरकिंडीचा पराक्रम माहिती असेल, उंबरकिंड माहिती ना, आपण चावणी, कधी छावणी, तिचं नाव पडलं चावणी, ती छावणी. तर उंबरकिंडीचा पराक्रम त्या ठिकाणी कारतलब खान होता, कारतलब खान. या कारतलब खानाला समजलंच नाही की कुठून या ठिकाणी बाण येत आहेत, कुठून तलवारीचे वार होत आहेत, कुठून दगड फेकले जात आहे, कुठून बोपडीचा दगड येत आहे, काही समजत नव्हतं. कारण पूर्ण ती दरी होती आणि या दरीच्या दोन्ही बाजूला काय होते, आपल्या मराठ्यांचे सैन्य दबा धरून बसले होते आणि पूर्णपणे त्या ठिकाणी कारतलब खानाचा पराभव केला. तर विचार करा, म्हणजे अशा प्रकारचा गनिमी कावा. असं म्हटलं जातं शिवाजी द मॅनेजमेंट गुरु. लक्षात ठेवा की व्यवस्थापन, योग्य व्यवस्थापन, योग्य नियोजन करण्याचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. आणि म्हणूनच अशाच प्रकारचं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही जीवन आहे, त्याची जी शिकवणूक आहे, ही आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुचावी म्हणून या ठिकाणी वाचन महोत्सव हा कार्यक्रम शासनाने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं शिकवणूक आणि जीवन या थीम वरती राबवलेलं आहे. त्या दृष्टीने आपल्या शाळेत देखील आपण हा वाचन शिबिर या ठिकाणी महावाचन उत्सव स्वराज्याचे स्वप्न साकार झालं. त्या मासाहेब जिजाऊ ज्या महापुरुषाने स्वप्न सत्यात उतरवले, ते राजे शिवछत्रपती, आणि ज्या वारसदाराने स्वप्न लिहिले या पेलले ते शंभू छत्रपती. प्रथमतः या तिन्ही महापुरुषांना मी वंदन करतो. मी रुपेश सागळे या मातीमध्ये उभा आहे, तीच माती जिने 700 वर्षापूर्वीचं देवगिरीचं ऐश्वर्य विलोरी साम्राज्य पाहिलं. ती हीच माती जिने स्वातंत्र्याच्या ठिणगीला इथे जन्म दिला, इथे शहाजी पकडले, इथे जिजाऊ रमल्या, आणि हीच स्वातंत्र्याची ठिणगी पुढे जाऊन शिवनेरीवर गेली आणि शिवनेरीवर एका दिव्याच्या रूपाने प्रकटली, आणि तो दिवा पुढे जाऊन सह्याद्रीचा छावा झाला. पुन्हा एकदा महाराष्ट्र कळल्याची जाणीव होते. महाराष्ट्र कसा होता? महाराष्ट्र म्हणजे मावळ मनाचा, मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या ऐलगिराचा, शक्तीचा पैलगिराचा महाराष्ट्र, मातीत घुमवणारा तेजोबर अगदीला कुंकुम करण्याचा गद्दाचा इतिहास पुरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र. गरजा महाराष्ट्र म्हणत नगराचे साम्राज्य नष्ट झाल्यापासून महाराष्ट्राच्या क्षितिजावर स्वतंत्र सूर्य उगवलाच नव्हता. महाराष्ट्राची भूमी 300 वर्ष गुलामगिरीच्या अंधारात खितपत पडली होती. अशा वेळी शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले, करून महाराष्ट्राचा इतिहास नवा अध्याय निर्माण केला. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. वडील शहाजीराजे यांच्याकडून शौर्याचा वारसा आणि माता जिजाऊंकडून सुसंस्कृतीचा अलौकिक वारसा शिवबांनी लहानपणापासूनच मिळवला. जिजाबाईंनी शिवबांना स्वराज्याच्या लहानपणापासून रामायण महाभारतातील शूरांच्या कथा सांगितल्या. म्हणूनच स्वराज्याचे
स्वराज्याच्या रूपाने या भूमीवर शिवभारत घडले. आजच्या नाता आपल्या मुलांवरचे हे शिवभक्त सांगितले प्रतिपचंद्र लेखे वरदृष्ण विष्णू बंधुता शहासनो शिवशैषा मुद्रा भद्र राजते. या राजाच्या राजमुद्रेला वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. 400 वर्षांपूर्वी जिजाऊच्या कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा. राजनीती युद्धनीती गनिमी कावा यांसारख्या गनिमी कुटशास्त्राचा कळस म्हणजे शिवबा. सरसाता रक्ताची लाट म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रातील माणुसकी मोलाचे माप म्हणजे शिवबा. दुश्मनाच्याही मनात पवित्र ताण निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा. तलवार तर प्रत्येकाच्याच मनगट होती. पण स्वराज्य स्थापना करण्याची छाप फक्त आणि फक्त माझ्या शिवबाच्या रक्तात होती. मित्रांनो, शिवाजी हा केवळ 3 अक्षरी शब्द नाही तर तो एक मंत्र आहे आणि तो मंत्र उच्चारता चांगले रक्त ससायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जा प्रवाह तयार होतो. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. हिंदवी स्वराज्य निर्माण करत असताना महाराजांकडे प्रचंड सैन्यासाठाही नव्हता व शस्त्र पुरवठाही नव्हता. यासाठी सुरुवाती शून्यातूनच राज्यकर्ता मार्गी होती. माणसे गुलामासारखे जीवन जगत होती. कुणीही यावे, आमच्यावरती आक्रमण करावे अशी आमच्या महाराष्ट्राची परिस्थिती होती. या कालखंडामध्ये परकीय सत्तेच्या विरुद्ध बंड करणाऱ्या लोकांची संख्या हातावरच्या बोटावर मोजण्या इतक्याच लोकांची होती. संपूर्ण हिंदुस्थानामध्ये विखुरलेल्या मावळ्यांना एकसंघ करणार नाही तोपर्यंत बादशाहीचा बिमोड होणार नाही हे ज्या महापुरुषाने ओळखले. रयतेचे बहुजनांचे राज्य ज्या महापुरुषाने आपल्या मनगटाच्या जोरावरती उभे केले. स्वराज्यातल्या प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये महाराष्ट्र धर्म मोठा करून शिवराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याच महापुरुषाचे नाव आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1930 रोजी राष्ट्रमाता जिजाऊंच्या पोटी झाला. वडील शहाजीराजे भोसले एक महाराजांचे जीवन आणि शिकवणूक. युग पुरुष शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळ शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. वडील शहाजीराजे यांच्याकडून शौर्याचा वारसा आणि माता जिजाबाईंकडून सुसंस्कारांचा अलौकिक वसा शिवबांना लहानपणापासूनच मिळाला. जिजाबाईंनी शिवबांना लहानपणीच रामायण महाभारतातील शूरांच्या कथा सांगितल्या, म्हणून स्वराज्याच्या रूपाने या भूमीवर शिवभारत घडले. आजच्या मातांनी जर आपल्या मुलांना हे शिवभारत सांगितले तर निश्चितच डॉक्टर कलामांच्या स्वप्नातील विजन भारत साकार झाल्याशिवाय राहणार नाही. वयाच्या 16व्या वर्षी शिवबांनी रायरेश्वराच्या शिवाला साक्ष ठेवून आपल्या तरुण मित्रांच्या सोबतीने स्वराज्याची शपथ घेतली. अत्यंत कमी वयात शिवबांनी हे अग्निदिव्य हाती घेण्याचे धाडस केले आणि ते पूर्णत्वाही नेले. त्यासाठी त्यांनी पुणे, सुपे, मावळ यांसारख्या प्रांतात स्वतः फिरून लोकांची परिस्थिती, त्यांच्या समस्या समजावून घेतल्या आणि हळूहळू लोकांच्या मनामध्ये स्वधर्माचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1630 रोजी राष्ट्रमाता जिजाऊंच्या पोटी झाला. वडील शहाजीराजे भोसले एक कर्तबगार मराठी सरदार. अशा या पवित्र माता पित्यांच्या पोटी सुपुत्र म्हणून छत्रपती शिवाजीराजे जन्मास आले. महाराजांचा जन्म झाला त्यावेळी महाराष्ट्रामध्ये 1630 साली दुर्गादेवीचा दुष्काळ पडला. माणसांना मूलभूत गरजा पूर्ण करणे सुद्धा बिकट होऊन बसले होते. असे वास्तववादी चित्र भारतभूमी वीरांची भूमी म्हणून जगभरात संबोधली जाते. या भूमीत देशासाठी, राष्ट्रासाठी आपल्या प्राणांची आहुती देणं म्हणजे स्वतःला भाग्यशाली समजणाऱ्या वीरांची, मर्दांची कमतरता नाही. मातृभूमी आपले दैवत, जन्मदाती आपली जान, जाल वाटेला दोघींच्या तर घेऊ आम्ही तुमचे प्राण, असे म्हणणारे वीर याच भूमीत जन्म आले. आज या मर्दांमुळेच आपल्या मुलांना या वीरांचे, शूरांचे व ज्याच्यासाठी बलिदान देणाऱ्या त्या थोर शूर पराक्रमी पुरुषांचे धडे शिकवतो. हे सर्व शिकवीत असताना आपल्या मुखात सर्वप्रथम नाव येते ते अशा एका राजाचे, जो सामर्थ्यवान, बलवान, युक्तिवान, नैतिकशाली, चारित्र्य संपन्न तसेच महापराक्रमी, स्त्रियांविषयी आदर, दिनांविषयी उदारता हा पुरोगामी जीवन आणि शिकवले. शिवरायांचे लग्न वयाच्या 14व्या वर्षी त्यांच्या आईने साईबाई नावाच्या मुलीसोबत पुण्याच्या लाल महालात लग्न सोहळा मोठ्या थाटामाटाने साजरा केला. एकदा अफजल खानाने शिवाजी महाराजांना त्यांचे कपटी डाव माहीत
होते म्हणून त्यांनी अंगात चिलखत घातले होते, नाहीतर शिवाजींना आपले प्राण गमवावे लागले असते. तसेच दुसरे प्रसंग त्यांनी आले त्यांनी चक्क शाहिस्तेखानाचे बोटे तलवारीने कापले. एकदा औरंगजेब बादशाहचा 50वा वाढदिवस होता. त्याने शिवाजीला बोलवून आपल्याकडे आग्र्यात कैद केले होते. शिवाजींच्या नातेवाईकांनी मिठाईच्या पेटाऱ्या पाठवल्या होत्या. त्यात वापसीमध्ये खाली पेटाऱ्या शिवाजी आणि संभाजीराजे एक एक करत बसून झाल्यापासून महाराष्ट्राच्या क्षितिजावर स्वातंत्र्य सूर्य उगवला नव्हता. महाराष्ट्राची भूमी 300 वर्ष गुलामगिरीच्या अंधारात खितपत पडली होती. अशा वेळी शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून महाराष्ट्राच्या इतिहासावर नाव अध्याय निर्माण केले. युगपुरुष शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. वडील शहाजीराजे यांच्याकडून शौर्याचा वारसा आणि माता जिजाबाईंकडून सुसंस्काराचा अलौकिक वसा शिवबांना लहानपणापासूनच मिळाला. जिजाबाईंनी शिवबांना लहानपणी रामायण महाभारतातील रूपाने या भूमीवर शिवभारत सांगितले तर निश्चितच डॉक्टर कलामांच्या स्वप्नातील विजन भारत साकार झाल्याशिवाय राहणार नाही. वयाच्या 16व्या वर्षी शिवबांनी रायरेश्वराच्या शिवाला साक्ष ठेवून आपल्या तरुण मित्राच्या सोबतीने स्वराज्याची शपथ घेतली. अत्यंत कमी वयात जीवनाने शिकवले. ते दिवस फार धावपळीचे होते. शहाजी विद्यात गुंतले असताना त्यांच्या पत्नी जिजाबाई यांनी फाल्गुन वद्य तृतीय म्हणजे 19 फेब्रुवारी 1930 एक सुंदर बालक शिवनेरी किल्ल्यावर जन्म दिला. त्याचे नाव शिवाजी ठेवण्यात आले होते. मित्रांनो, शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्याच्या जुन्नर या ठिकाणी गावी आहे. शिवाजींचे बालपण 6 वर्ष धावपळीतच होत गेले. त्यांची आई जिजाबाई शिवाजी महाराजांना भीमाची व कृष्णाची गोष्ट सांगत असत. साधू संतांच्या गोष्टी त्यांच्या मनात आदर वाचक निर्माण झाल्या. शिवाजी महाराज उत्तम प्रकारे शास्त्रविद्या करीत होते. वयाच्या 12व्या वर्षी शिवाजींनी विविध विद्या कला यांचे ज्ञान प्राप्त केले. मित्रांनो, जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना उत्तम राजकारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, घोडे हत्ती यांची परीक्षा कशी करावी, यांचे जीवन आणि शिकवणी. ते दिवस फार धावपळीचे होते. शहाजी युद्धात गुंतले असताना त्यांच्या पत्नी जिजाबाई यांनी फाल्गुन वद्य तृतीय म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 एक सुंदर बाळास शिवनेरी किल्ल्यावर जन्म दिला. त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले होते. मित्रांनो, शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्याच्या जुन्नर या गावी आहे. शिवाजींचे बाळपण 6 वर्ष धावपळीतच गेले. त्यांची आई जिजाबाई शिवाजी महाराजांना भीमची व कृष्णाची गोष्ट सांगत असताना साधू संतांच्या गोष्टी त्यांच्या मनात आदर वाचक निर्माण झाला. शिवाजी महाराज उत्तम प्रकारे शस्त्रविद्या ग्रहण करीत होते. वयाच्या 12व्या वर्षी शिवाजींनी विविध विद्या व केल्या यांचे ज्ञान प्राप्त केले. मित्रांनो, जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूचे युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, घोडे हत्ती यांची परीक्षा कशी करावी, शत्रूची दुर्गम प्रदेशातून निसटणूक शिकवणूक. कल्याणच्या लुटीमध्ये सुभेदार मुल्ला अहमदला कैद केले. त्या लुटीमध्ये खूप सोने आणि मोहरा मिळाल्या. खजिन्यासह सुभेदारांची सून सुद्धा होती. आबाजी सोंदेवाने तिलाही कैद केले. लूट व सुभेदारांच्या सुनेला घेऊन आबाजी पुण्याला आले. आबांना वाटलं होतं की आपल्याला बक्षीस देतील, पण झालं उलटच. सुभेदारांच्या सुनेला पकडून आणलेलं पाहून महाराज संतापले. रागाने म्हणाले, आबाजी, तुमचं डोकं ठिकाणार आहे काय? तुम्ही या शिवबाला ओळखलं नाहीत का? अहो, आम्ही मोगळाप्रमाणे जर स्त्रियांचे अपहरण करू लागलो तर त्यांच्यात आणि आमच्यात अंतर काय? आबाजी, आज तुम्ही या स्त्रियांचा अपमान तर केलाच, पण ह्या शिवबांचा सुद्धा अपमान. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि शिकवण. महाराष्ट्राचे हिंदुस्थानमध्ये ज्यावेळी आजारकथा माजली होती, माणसे गुलाम सारखे जीवन जगत होती. आणि शिकवणूक. शिवरायांनी 14व्या वर्षी त्या पाटलाचा चौरंग केला. चौरंग म्हणजे हातपाय कमल करणे. कलम करणे. हा जर कायदा आता लागू असता तर देव जाणे असे किती चौरंग रोज झाले असते.
वतनदार गुरुस पाटलाला शिक्षा झाली पाहून संपूर्ण रयत शिवबांच्या या न्यायावर खुश झाली. रयतेचे अमृत रक्षणाचे काम हे शिवबा बालपणीच करत असे. शिवरायांनी आपल्या अधिकाऱ्यांना, मावळ्यांना, सैनिकांना तत्काळ हुकूम दिले. लढाईत, छाप्यात किंवा कोणत्याही प्रसंगी कुठल्याही धर्मी स्त्रियांना तापीस देता कामा नये. उलट आपल्या माता भगिनीप्रमाणे त्यांचेच रक्षण करावे. त्याकरिता प्राण गेले तरी उंबरखिंडीत कंस्तबल खानाचा शिवरायांनी पूर्ण पराभव केला. नेताजींना सैन्यासहित त्याच भागात ठेवून राजे कोकणाच्या रवारीला निघाले. वाटेत त्यांनी दाभोळ जिंकले, सोमेश्वर जिंकले. तानाजी मालुसरेवर सोमेश्वराची जबाबदारी ठेवून राजे देवरकर वरून रात्री शिवाजी महाराजांचे जीवन आणि शिकवणूक. स्वराज्याच्या कामी त्यांचे उपयोग करून घेतले. तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तेची शिवाजी महाराजांनी झुंज दिली. राजनीतीचा पराभव केला. न्यायाच्या हिंदवी स्वराज्याची त्यांनी स्थापना केली. स्वराज्य सर्व जाती धर्माचा लोक होते. स्वराज्यात कोणीही भेदभाव नव्हता. शिवाजी महाराज स्वराज्यात हिंदू मुस्लिम अशा कोणत्याच भेदभाव केला. जीवन आणि शिकवणूक. महाराजांची ओरकून मनगटाला मेंदूची, शक्तीला युक्तीची जड देऊन हातामध्ये तलवार घेऊन निवडक मावल्यांचा समवेत तोरणागड जिंकून स्वराज्याचे पहिले तोरण बांधले. परकीय सत्तेचा पाडाव करायचा असेल तर नुसते युद्ध करून प्रश्न सुटणार नाही, प्रसंगी तह करावा लागेल. स्वराज्यातल्या पितुरीचा शोध सुद्धा घेतला पाहिजे. म्हणून पहिल्यांदा जावळीचा चंद्रराव मोरेचा पाडाव केला. प्रतापगड ताब्यात घेतला आणि प्रतापगडाचे जीवन आणि शिकवणूक. भारत भूमी वीराची भूमी म्हणून जगभरात संबोधली जाते. या भूमी देशासाठी, महाराष्ट्रासाठी आपल्या प्राणाची आहुती देणं म्हणजे स्वतःला भाग्यशाली समजणाऱ्या वीरांची, मर्दांची कमतरता नाही. मातृभूमी आमचे दैवत, जन्मदाती आमची जाल वाटेला दोघींच्या जर घेऊ आम्ही तुमचे प्राण असे म्हणणारे वीर याच भूमीत जन्मा आले. आज या मर्दामुळेच आपण आपल्या मुलांना या शूरांचे या देशासाठी बलिदान देणाऱ्या त्या थोर पराक्रमी पुरुषांचे या तेजस्वी बालकाला नाव घेऊन संबोधले जाईल. नाव ठेवल्याची वेळ आली तेव्हा राजमाता म्हणाल्या, स्वराज्य स्थापन करेल हा बाजी लावून जीवाची तेथे वचन मी जाण माऊली या शिवाची माऊली असं. जीवन आणि शिकवणूक. प्रत्येक माणसामध्ये सद्गुण आणि अवगुण असतात. अवगुण म्हणजे कलवत. आपण प्रत्येकाने सद्गुणाचे रक्षण केले पाहिजे. त्याच्या वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. कलवताचे मात्र आग्रहाने निग्रहण केले पाहिजे. म्हणून तर ज्ञानेश्वर माऊली जे कलाचे व्यंकटी सांडो अशी प्रार्थना करतात. पोलिसांचे हे ब्रीदवाक्य स्वतःमधील चांगल्या परिवर्तनासाठी प्रत्येकाच्या. शहाजी महाराज गुंतले असताना त्यांच्या पत्नी जिजाबाई यांनी सुंदर बाला शिवनेरी किल्ल्यावर जन्म दिला. त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले होते. मित्रांनो, शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्याचा जुसार या गावी आहे. शिवाजीचे बालपण 6 वर्षे धावपळीत गेले. त्यांचे आई जिजाबाई शिवाजी महाराजांना भीमाजी व कृष्णाची कहाणी सांगत होते. साधू संतांच्या गोष्टी त्यांच्या मनात आदर वाचन निर्माण झाल्या. शिवाजी महाराजांचे गुरु होते. ते त्यांना उत्तम प्रकारे प्रशिक्षण देत होते. वयाच्या 12 वर्षात शिवाजीने विविध विद्या व कला यांचा ज्ञान प्राप्त केला होता.